नमस्कार मित्रांनो, मी सुमित भोसले आणि तुम्ही पाहतात आपलंच म्हणजे कॅलिफोर्निया 30 फार्मचं यूट्यूब चॅनल। आज आपला शेळीपालन स्टेप बाय स्टेप सिरीजमधला 4था एपिसोड आहे आणि त्यात आपण बघणार आहोत शेळीपालन करत असताना शक्य असलेल्या विविध उत्पन्नाच्या पद्धती। पण त्याआधी आपण ह्याच्या आदल्या एपिसोडमध्ये पाहिलं शेळीपालनासाठी कर्ज किंवा योजना हे बेसिकली सरकारमार्फत विविध सरकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना शेळीपालन करायला प्रवृत्त करण्यासाठी केलेली थोडीफार मदत असते। तुम्ही सबसिडी बेस्ड किंवा योजना बेस्ड जर काम करणार असाल किंवा सबसिडीसाठी म्हणून जर काम करणार असाल तर खूप कठीण आहे, हे लक्षात घ्या। आता ह्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी हे एकाच माणसाची असते आणि ते म्हणजे तुमच्या तालुक्याचे पशुवैद्यकीय अधिकारी। मी सांगतोय म्हणून किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज आलाय म्हणून किंवा फेसबुकवरती मेसेज आलाय म्हणून जर तुम्ही उठून स्कीम आली आहे आपण शेळीपालन करूया असं जर विचारत असाल तर मग त्याच्यात थोडीशी अडचण होण्याची शक्यता आहे। बँक जे काही तुम्हाला शेळीपालन करायसाठी कर्ज देणार आहे ते मुळात तुम्ही बँकेला परत करू शकता का नाही ह्याची शहानिशा केल्याशिवाय कोणतीही बँक, भारतातली कोणतीही बँक तुम्हाला कर्ज देणार नाहीये। आणि ही एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की हे कर्ज आहे। जसं आपण ह्याच्या आधी योजनांबद्दल स्कीम्सबद्दल बोललो की ज्याच्यात तुम्हाला सरकार मदत करते। म्हणजे काय की समजा 10 रुपये एखाद्या प्रकल्पाला लागणार आहेत तर सरकार म्हणतं व 4 रुपये तुम्ही घाला, 6 रुपये आम्ही देतो। हे झालं योजने किंवा स्कीममधलं काम, सबसिडी अगदी सोप्या भाषेत। पण जेव्हा बँक आपल्याला कर्ज देते तर त्याचा व्याजदर असतो आणि ते अख्खच्या अख्खं कर्ज व्याजासकट आपल्याला परत करायचं आहे, हे लक्षात ठेवा। तर आज आपण जो विषय घेतला आहे की शेळीपालन करत असताना उत्पन्नाचे सोर्स, तो विषय आत्ताच्याच घडीला तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे। कारण आपण सुरुवात करतोय आणि सुरुवातीला आपल्याला आपण काय प्रकारे आपल्या धंद्यातनं पैसे कमवू शकू किंवा काय प्रकारे उत्पन्न तयार करू शकू हे आधीपासून माहिती असणं गरजेचं आहे। कशासाठी तर आपण आत्ताच प्लॅनिंगच्या स्टेजमध्ये असतानाच आपण ज्या काही आता 4 किंवा 5 वेगवेगळ्या पद्धती आपण बघू उत्पन्नाच्या किंवा 5 वेगवेगळे सोर्स आपण बघू उत्पन्नाचे शेळीपालनातले, तर त्याच्यापैकी आपल्या ठिकाणी कोणतं राबवता येईल ह्याची तयारी किंवा ह्याचा अभ्यास आपण आत्तापासूनच केला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आपण काम करताना सुद्धा तयारी केली पाहिजे। ह्याचा अभ्यास करताना तुमच्याकडचं मार्केट, तुमच्याकडची खरेदी विक्री, तुमच्याकडचं बाईंग सेंटिमेंट म्हणजे तुमच्याकडे काय प्रकारे लोक खरेदी करतायत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे विविध गोष्टींसाठी। सो आपण बघूया सर्वात पहिली पद्धत आणि ती म्हणजे मांस उत्पादन। ऑब्व्हियसली मॅक्सिमम शेळीपालन जे होतं अख्ख्या महाराष्ट्रात किंवा अख्ख्या भारतात किंवा जगभरात हे मांस उत्पादनासाठीच होतं। मांस उत्पादनाचा जेव्हा आपण विचार करतो त्यात विविध घटक आहेत। म्हणजे कोणत्या पद्धतीसाठी तुम्ही प्राणी विकताय किंवा कोणत्या गोष्टीसाठी प्राणी विकणार आहात, मांसासाठीच पण कोणत्या गोष्टीसाठी ह्याचा विचार आपण करणं गरजेचं आहे किंवा त्याचा अभ्यास आपण करणं खूप गरजेचं आहे। तर सर्वात पहिले खाटकासाठी। आता खाटकांसाठी जेव्हा आपण प्राणी विकतो तर तुमच्याकडचे खाटीक काय पद्धतीने काम करतात ह्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। फॉर एक्झाम्पल आमच्याकडे म्हणजे आम्ही जिकडे कोकणात काम करतो तिकडे प्राण्यांचे बाजार भरत नाहीत। सो त्यामुळे जे कोणते खाटीक आहेत एकतर ते घाटावरती जातात किंवा मे बी कर्नाटकात, आता आम्ही सावंतवाडीत काम करतो, आमच्या इकडनं कर्नाटक कमी आहे, तर ते कर्नाटकात जाऊन तिकडच्या बाजारातनं प्राणी आणतात। पण जेव्हापासून आम्ही काम करायला सुरुवात केलेलं आहे काही खाटीक आमच्याकडे यायला लागलेले आहेत। म्हणजेच काय की बाजार नसल्यामुळे किंवा जवळपास बाजार भरत नसल्यामुळे ते आमच्या दाराशी येऊन प्राणी घेऊन जातात। जेव्हा आपण खाटकांसाठी काम करतो तर त्यावेळेला आपल्याला क्वांटिटीवर भर देणं खूप गरजेचं आहे। कारण जर तुम्हाला एखाद्या खाटकाला बांधून ठेवायचं असेल किंवा तुम्हाला असं अपेक्षा आहे की त्या खाटकाने दुसऱ्या कोणाकडे जाऊ नये तर तुम्ही एक तर रेट तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह द्यावा लागेल आणि दुसरं त्याची क्वांटिटी, त्याची असणारी गरज, त्याला आठवड्याला किती बोकड लागत आहेत तर त्या हिशोबाने जर तुम्ही त्याला पुरवले तर आणि तरच तो तुमच्याकडे थांबेल। नाहीतर जर तुम्ही त्याची जी रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण करू शकत नसाल तर तो मग तुमच्याकडे थांबणं थोडंसं कठीण होऊन जातं आणि जिकडे क्वांटिटी आहे तिकडे रेट कमी आहे। सो त्या दृष्टीने आपण जेव्हा शेळीपालनाचं काम प्लॅन करतोय तर तुम्ही तुमच्या भागात किती खाटीक आहेत, कोणते खाटीक आहेत, ते किती रुपयाला प्राणी खरेदी करायला तयार आहेत, ते आत्ता कुठून प्राणी खरेदी करतायत ह्या सगळ्याचा अभ्यास करून तुमचं पुढचं प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे। पुढे जाऊन विचार करता खाटिकांना देताना कोणते प्राणी द्यायचे हाही एक खूप मोठा मुद्दा असतो। म्हणजे काय की तुम्ही जर तुमच्याकडे शेळ्या पाळून त्यांची पिल्लं विकताय तर तुमची सगळीच पिल्लं खाटिकांना द्यायची गरज नाही आहे। कारण तुमच्याकडे जर चांगली पिल्लं, ज्यांचं जन्माचं वजन खूप चांगलं आहे अशी पिल्लं तयार होत आहेत तर ती पिल्लं खाटिकांना देऊन आपण पुढचं नुकसान करून घेतो। सो आपल्या प्रकल्पात जन्माला आलेलं कोणतं पिल्लू कोणत्या कारणासाठी विकायचं आहे ह्याच्याबद्दलचा व्हिडिओ आम्ही ऑलरेडी बनवलेला आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आय कार्डमध्ये नक्कीच दिसेल। त्याचबरोबर जर तुम्ही शेळीपालनाचं काम करताय तर तुम्ही खाटिकांसाठी, खास करून खाटिकांसाठी म्हणून तुम्ही बाजारातनं प्राणी आणून सुद्धा त्यांना विकू शकता। जसं एखादा व्यापारी काम करतो तर आमच्या भागात बाजार भरत नाहीत, सो ज्या व्यापाऱ्यांना बाजारात जावं लागतं
त्यांच्यासाठी म्हणून आम्ही जर बाजारातनं प्राणी आणून त्यांना विकले की जे आम्ही करतो, तर त्याच्यामुळे त्यांचं काम कमी होतं आणि तुम्हाला एक उत्पन्नाचा चांगला सोर्स तयार होतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या की जसं मी मगाशी म्हणलं की ह्याच्यामध्ये घाऊक काम होतं, क्वांटिटीचं काम होतं आणि त्यामुळे मार्जिन्स बऱ्यापैकी कमी राहणार आहेत. सो जर तुम्हाला त्यातल्या त्यात अजून जास्त मार्जिनची अपेक्षा असेल तर मग तुम्ही किरकोळ मांसासाठीची विक्री करणं खूप गरजेचं आहे. विशेषतः जेव्हा आपण सुरुवातीला कमी प्राण्यांसोबत काम सुरुवात करतो तेव्हा आपल्याला हा पर्याय खूप चांगल्या पद्धतीने वापरता येतो, कारण क्वांटिटी आपल्याला हाताळायची नाही आहे किंवा आपल्याला त्याचा अनुभव नाही आहे. सो त्यामुळे जेव्हा आपण कमी प्राण्यांमध्ये काम करतो आपल्याला तरीसुद्धा विक्री तर झालीच पाहिजे. सो त्यावेळेला कन्सिस्टंटली किरकोळ विक्री करून आपण आपल्या कामाचा गाडा चालू ठेवू शकतो. आणि त्याहून जास्त किरकोळ विक्री ही तुमच्या पब्लिसिटीसाठी खूप चांगली असते. कारण एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा आपण खाटकाला प्राणी विकतो त्यावेळेला तो काही अख्ख्या जगाला सांगून ते कापत नाही आहे किंवा त्याची विक्री करत नाही आहे. पण ज्यावेळेला आपण किरकोळ विक्री करतो, म्हणजे जेव्हा आपण लग्नाला प्राणी देतो, देवासाठी प्राणी देतो किंवा पार्टीसाठी प्राणी देतो, त्यावेळेला हे जे प्राणी आपल्याकडनं लोक घेऊन जातात त्याचं बऱ्यापैकी पब्लिसिटी होते. शक्यतोवर ही लोक तुमच्या गावातलीच असतात किंवा आजूबाजूच्या गावातलीच असतात. तर त्यावेळेला इतर लोकांना जेव्हा तुमच्या आजूबाजूच्या गावातल्या किंवा तुमच्या गावातला बोकडांची गरज लागेल त्यावेळेला पहिलं नाव तुमच्या डोक्यात येतं. कारण काम सुरू करायच्या आधी आपल्या डोक्यात सर्वात पहिला प्रश्न होतो की झालेले बोकड विकायचे कसे, आपल्याकडचे प्राणी आपण विक्री कशाची करायची, मार्केटिंग कशी करायची. तर ह्याच पद्धतीने जर आपण किरकोळ पद्धतीने काम करत राहिलो सुरुवातीच्या वेळेला तर तुम्हाला तुमचं नाव वाढवण्यासाठी, लोकांमध्ये तुमचं नाव पसरवण्यासाठी खूप फायदा होतो. मांसासाठी जेव्हा आपण प्राणी विकतो तेव्हा अजून एक पद्धत आहे की जी भरपूर फेमस आहे, तुम्ही त्याच्याबद्दल भरपूर ऐकता. बरेचसे लोक शेळीपालन ह्या पद्धतीसाठी म्हणून चालू करतात, म्हणजेच बकरी ईदसाठी बोकड विकणं. आता बकरी ईदसाठी प्राणी विकणं हा एक खूप मोठा विषय आहे, त्याच्याबद्दल आपण एक वेगळा व्हिडिओ नक्कीच करू. पण एक गोष्ट बकरी ईदच्या बाबतची लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की तुम्ही तुमच्या भागात बकरी ईदसाठी काय दर दिला जातो, लोक काय प्रकारे खरेदी करतात ह्याचा अभ्यास नक्की करा. आपण जे न्यूज चॅनलमध्ये किंवा इतर ठिकाणी ऐकत असतो की बाबा एवढ्या लाखाला आणि तेवढ्या लाखाला बकरा विकला गेला, हे लक्षात घ्या तो बकरा नक्की विकला जातो, पण हे लाखातनं एक बकरा असतो की जो 5 लाखाला किंवा 10 लाखाला विकला जातो. तुमच्या भागातला जो ॲव्हरेज आहे, जसं आमच्या भागात साधारणपणे 12 ते 15 हजार ह्या दरम्यानच लोक बकरीच्या बोकडांची खरेदी करतायत. मुंबईत गेलात तर त्याची रेंज साधारणपणे 15 ते 20 हजारमध्ये जाईल ॲव्हरेज. देवनार मार्केटमध्ये एका वेळेला 2.5 लाख बकरे उतरतात, पण सगळेच बकरे काय 2 लाख 3 लाख 5 लाख किंवा अगदी म्हणू 1 लाखाला पण विकले जात नाही. जर तुम्ही ॲव्हरेज काढली तर तो 15 ते 20 हजारमध्येच विक्री होते किंवा खरेदी होते. सो ह्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. बरं, आम्ही सावंतवाडीत काम करतो आणि मी जर इकडनं 600 किलोमीटर बोकड देवनारपर्यंत घेऊन गेलो फक्त आणि फक्त बकरी ईदसाठी म्हणून विकायला, तर त्याच्यातही पॉईंट नाही आहे, कारण माझा जाण्या येण्याचा खर्च, तिकडे राहून ते प्राणी विकण्याचा खर्च हा खूप जास्त होईल. सो त्यामुळे बकरी ईद हा खूप चांगला पर्याय आहे बोकड विकायला. पण त्याचा अभ्यास करा, तुमच्या भागाचा अभ्यास करा, तुमच्या भागातल्या खरेदी विक्रीचा अभ्यास करा आणि मग त्याच्यात आपण इन्व्हेस्ट करायचं आहे. हा झाला मांसासाठी प्राणी विक्री करण्याचा विषय. आपण आपल्याकडे तयार झालेले प्राणी किंवा आपल्या बागेत असलेले, आपल्या प्रकल्पात असलेले प्राणी अजून एका कारणासाठी पण विकू शकतो आणि ते म्हणजे बाळगण्यासाठी. बाळगण्यासाठी जेव्हा आपण प्राणी विकतो त्याच्यात सुद्धा 2 वेगवेगळे कॅटेगरीज आपण करू शकतो. पहिली कॅटेगरी आहे की जे हौसेसाठी, आवड म्हणून 1 किंवा 2 पिल्लं किंवा 1 किंवा 2 प्राणी, म्हणजे एक शेळी एक बोकड असं तुमच्याकडनं घेऊन जातात. हा एक खूप परत चांगला मुद्दा राहतो की ज्याच्यामध्ये आपल्याला थोडंफार प्रीमियम घेता येतं, कारण ही जी खरेदी असणार आहे ती सेंटिमेंटल किंवा इमोशनल खरेदी असते. ऑब्व्हियसली खूप जास्त फायदा उचलू नका. 1 रुपयाची गोष्ट 10 रुपयाला विकायला गेलात तर विकल्याच जाणार नाही आहे. पण 1 रुपयाची गोष्ट आपण 1.5 रुपये 2 रुपये त्या प्राण्याच्या मेरिटनुसार जर आपण घेतले तर नक्कीच चालतंय. त्याच्यानंतर दुसरा जो बाळगण्यासाठीचा विषय आहे तो म्हणजे ब्रीडिंगसाठी ॲनिमल्स देणं किंवा ब्रीडिंगसाठी प्राणी देणं. म्हणजेच ज्यांना नव्याने प्रकल्प सुरू करायचे आहेत त्यांना जेव्हा आपण प्राणी देतो, आपल्या फार्ममधले देतो किंवा इतर बाहेरनं जरी आणून देत असलो तरीसुद्धा आपण हे काम खूप जबाबदारीने करणं गरजेचं आहे. आपल्या भरोशावरती, आपल्याकडनं नेणाऱ्या प्राण्यांवरती त्यांचा पुढचा प्रकल्प चालणार का नाही हे ठरणार आहे. सो ह्या पद्धतीने प्राणी विकताना, म्हणजे ब्रीडिंगसाठी ज्यांना नवीन प्रकल्प सुरू करायचे आहेत अशांना जेव्हा तुम्ही प्राणी देताय तेव्हा खूप जबाबदारीने प्राणी घ्या. त्या प्राण्यांची नीट काळजी घेऊन त्यांना प्राणी द्या आणि शक्यतोवर जे कोणी तुमच्याकडनं प्राणी घेऊन जाणार आहेत त्यांना त्या प्राण्यांची काळजी घेण्यासाठी तयार करा. पद्धती वेगळ्या असू शकतात, तुम्ही त्याचे चार्जेस वेगळे लावू शकता, तुमच्या पद्धतीने काम करू शकता. पण ह्या पद्धतीने प्राणी विकताना, म्हणजे ब्रीडिंगसाठी प्राणी विकताना आपण खूप जबाबदारीने काम करणं गरजेचं आहे. तो उत्पन्नासाठी हे 2 सोर्सेस झाले. म्हणजेच काय तर मांसासाठी प्राणी विकणं आणि बाळगण्यासाठी प्राणी विकणं. मेजर सोर्स तुमचा प्राणी विकूनच येणार आहे. पण त्याचबरोबर आपण शेळीपालन करत असताना आपल्याला 2 खूप चांगले बाय प्रोडक्टसुद्धा मिळतात. त्याची विक्री करून सुद्धा आपल्याला पैसे कमवता येतात. त्यातला सर्वात पहिला बाय प्रोडक्ट म्हणजे दूध.
सो शेळीच्या दुधातनं सुद्धा आपल्याला खूप चांगलं उत्पन्न तयार करता येतं. फक्त गोष्ट एकच आहे की तुमच्याकडे दुधाचं उत्पादन त्या मानाने झालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आम्ही कोकणात काम करतो, उष्णकटिबंधीय वातावरण आहे, तर तिकडे दुधाचं उत्पन्न तेवढं जास्त प्रमाणात होत नाही आहे. म्हणजे शेळीला दूध असतं, शेळी आल्यानंतर दूध नक्की येतं, पण ते तिच्या पिल्लांपुरताच असतं किंवा पिल्लांपुरताच आम्ही ठेवतो. कारण तिकडे जर आम्ही दुधाची चोरी केली पिल्लांना दूध न देता, तर आम्हाला मांस उत्पादनासाठी जी पिल्लं मोठी करायची आहेत त्याच्यामध्ये तफावत होऊ शकते. तर त्यामुळे आमच्या भागात जिकडे दूध तेवढ्या मोठ्या प्रमाणात तयार होत नाही, म्हणजे कोकणात पर्टिक्युलरली, तर तिकडे आम्ही दुधावरती एवढं कॉन्सन्ट्रेट करत नाही आहे. तुम्ही शेळीपालन एखाद्या थंड किंवा कोरड्या प्रदेशात करायचा विचार करताय, तर तिकडे तुम्ही दुधापासून मिळणारं उत्पन्न ह्याच्यावरती विचार नक्की करायला हवा आणि त्या अनुषंगाने तुम्ही प्लॅनिंग करायला हवं. दुधाचं संकलन कसं करता येईल, दुधाची विक्री कशी करता येईल, दुधाला तुमच्याकडे काय रेट मिळतोय, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्याच्यावर विचार करून तुम्ही शेळीचं दूध विक्री ह्याच्यावरती काम करायला काहीच हरकत नाही आहे. आता आपण वळूया शेळीपालनातून मिळणाऱ्या उत्पन्नातल्या चौथ्या विषयाकडे, आणि ते म्हणजे लेंडी. आमच्यासाठी खूप आवडता विषय आहे, कारण आम्हाला त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करण्यात यशही मिळालेलं आहे. शेळीची लेंडी हा अदरवाईज दुर्लक्षित विचार असतो, म्हणजे दुर्लक्षित विषय आहे. बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात की शेळीच्या लेंडीला दर मिळत नाही, आमच्याकडे कोणी लेंडी खरेदीच करत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही लेंडीचं महत्त्व लोकांना पटवून देत नाही तोपर्यंत लोक तुमच्याकडनं लेंडी घ्यायला काचकुचच करणार आहेत. आम्ही जेव्हा काम केलं तेव्हा आमच्या भागात सुद्धा, आता आम्ही कोकणात काम करतो, तर तिकडे आंब्याच्या बागा आहेत, काजूच्या बागा आहेत, नारळाच्या बागा आहेत, पोपळीच्या बागा आहेत. तिकडे लोक जैविक शेती म्हणून किंवा जैविक शेती करायची, की जे आता एकदम खूप मोठा विषय होत चालला आहे, म्हणून लोक शेणखत घालतायत, माशाचं खत घालतायत, विविध प्रकारचं ऑर्गॅनिक खत म्हणून लोक आणून घालत होते. पण मुळात जेव्हा लेंडी ह्याचा आपण खत म्हणून जर विचार केला आणि त्याचं चांगलं ॲनालिसिस करून घेतलं, किंवा तेही करायची गरज नाही, मुळातच लेंडीमध्ये उष्णता आहे, लेंडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पोटॅश असतं, नत्र असतं. सो त्यामुळे फळ उत्पादन, फूल उत्पादन ह्याच्यासाठी लेंडीचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करता येतो. आणि ह्या गोष्टी आपल्याला लोकांना सांगणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण लोकांना सांगत नाही, लोकांना लेंडीचं महत्त्व पटवून देत नाही, तोपर्यंत त्याची विक्री किंवा त्याची एकदम चांगली विक्री किंवा सोप्या पद्धतीने विक्री होणंच कठीण आहे. सो त्याच्यामुळे नीट पद्धतीने लेंडीचा आपण प्रसार करू शकतो. आम्ही स्वतः लेंडी 3 पद्धतीने विकतो. अख्खी लेंडी विकतो, पावडर लेंडी विकतो आणि लेंडीचं कंपोस्ट करून विकतो. गावातही विकतो, शहरातही विकतो. सो आपल्याला फक्त त्याच्या मार्केटिंग करण्याची, त्याच्याबद्दल लोकांना सांगण्याची गरज आहे. एकदा का लोकांनी लेंडी वापरायला सुरुवात केली की आरामात त्याची विक्री होणार आहे. आपण आपल्या भागात, जसं मी आता म्हणलं की आम्ही जिकडे काम करतो तिकडे आंबा, नारळ, काजू, त्याच्यानंतर इतर जी फळ शेती आहे, कोकम काही लोक करतायत, भाजीची शेती बऱ्या प्रमाणात होते, तर ह्या सगळ्यासाठी आम्ही लेंडीची विक्री करतोय विविध पद्धतीने. सो त्यामुळे तुमच्या भागात जिकडे तुम्ही शेळीपालन करणार आहात तिकडे ह्या प्रकारची शेती कुठली होते, कुठल्या प्रकारचं लोक खत वापरतायत, ते खत आपल्या लेंडीपेक्षा किती चांगलं आहे, किती खराब आहे, ह्या सगळ्याचा अभ्यास करून जर तुम्ही हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवलं तर तुमच्या लेंडीपासून खूप चांगलं उत्पन्न तुम्हाला तयार करता येईल. ह्याच्यानंतरचा जो पर्याय आहे शेळीपालनातनं उत्पन्न करण्यासाठीचा, तो थोडासा फारफेच्ड आहे. म्हणजे तेवढा जास्त फेमस नाही आहे, तेवढा जास्त रुळलेलाही नाही आहे, पण तो खूप चांगला सोर्स होऊ शकतो. आणि ते म्हणजे कृषी पर्यटन किंवा शेती पर्यटन. कृषी पर्यटनाला, शेती पर्यटनाला आपल्याकडे आता चांगला वाव मिळायला सुरुवात झालेली आहे. सगळीच लोक कृषी पर्यटनाबद्दल बोलत आहेत. लोकांना नुसतं फिरायचं नाही आहे, तर त्यांना जिकडे जात आहेत, ज्या ठिकाणी जात आहेत, तिकडे काय प्रकारची शेती होते, तिकडे काय प्रकारचं राहणीमान आहे लोकांचं, ह्याबद्दल लोकांना खूप कुतूहल आहे. आणि त्या दृष्टीने तुमचा प्रकल्प, शेळीपालनाचा प्रकल्प छोटा मोठा जो काही असेल तो तुम्ही एक चांगलं एक्झाम्पल किंवा एक चांगली जागा म्हणून कृषी पर्यटनासाठी तुम्ही डेव्हलप करू शकता. लोकांना पर्टिक्युलरली शेळींच्या पिल्लांमध्ये, म्हणजे शेळ्यांच्या पिल्लांमध्ये खूप जास्त इंटरेस्ट असतो, किंवा शेळ्यांचं काम कसं होतं, शेळ्या कशा असतात, विविध जातीच्या शेळ्या कशा दिसतात, हे सगळं तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये दाखवता येईल. आणि तुम्हाला व्यवस्थितपणे ह्याच्यातनं एक खूप मोठं किंवा एकदम जास्त उत्पन्न देणारा सोर्स नाही, पण एक कॉम्प्लिमेंटरी सोर्स म्हणून नक्की याच्याकडे बघू शकता. दुसरं जे आहे की अभ्यास पर्यटन म्हणून पण तुम्ही ह्याला प्रेझेंट करू शकता, किंवा स्टडी टुरिझम म्हणून, ज्याच्यामध्ये लोकांना ॲक्च्युली शेळीपालनाचं काम कसं चालतं किंवा त्याच्यामध्ये काय काय मुद्दे आहेत जे आता आपण सगळे समजून घेतोय, तेच मुद्दे तुम्ही त्यांना सोप्या भाषेत, सोप्या पद्धतीने, त्यांना फक्त माहितीसाठी म्हणून आपण सांगू शकतो. सो अशा प्रकारे कृषी पर्यटन किंवा शेती पर्यटन हा एक चांगला उत्पन्नाचा सोर्स, आत्ता नाही थोडंसं पुढे जाऊन पण विचार करायला काहीच हरकत नाही आहे. तर हे झाले शेळीपालन करत असताना
5 वेगवेगळे उत्पन्नाचे सोर्स किंवा उत्पन्नाचे पर्याय. आता ह्याच्यापैकी तुमच्याकडे कोणता राबवायचा आहे किंवा कोणता चालवायचा आहे ह्याचा अभ्यास आपल्याला आधीपासून करणं खूप गरजेचं आहे. तो करायलाच हवा आणि त्याच्या अनुषंगाने सुरुवातीपासूनच त्याचं प्लॅनिंग करा. त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्याचं व्यवस्थित मूल्यमापन करून जर आपण ह्या गोष्टी राबवल्या तर कुठेच चुकण्याची शक्यता नाही आहे. झालंच तर चांगलंच होईल. बरं, सगळंच करायचं आहे असाही काही हट्ट नाही आहे कोणाचा किंवा सगळंच केलं पाहिजे असंही नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आमच्याकडे आता दुधाचं उत्पन्नच होत नाही आहे, तो आम्ही दुधावरती कॉन्सन्ट्रेट करतच नाही आहोत. सो त्याच्यामुळे जे काही तुमच्याकडे होईल ॲज अ उत्पन्नाचं सोर्स ते तुम्ही राबवायला काहीच हरकत नाही आहे. पण हे सगळं बघता तुम्हाला आता लक्षात आलं असेल आपण आता 4थ्या एपिसोडमध्ये आलेलो आहोत आणि आपण सुरुवातीला ज्या गोष्टी लागणार होत्या काम सुरू करायच्या आधी आपल्याला काय तयारी करायची आहे ती आपण समजून घेतलेली आहे. ह्याच्या पुढच्या एपिसोड्समध्ये आपण ॲक्च्युली शेळीपालनाचं प्लॅनिंग करताना काय काय गोष्टी म्हणजे चारा लागवड झाली, शेडची बांधणी झाली, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायला सुरुवात करू. आमचा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला तुम्ही नक्की सांगा. तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा. तुमचं जे काही मत आहे ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि मेन म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण परत एकदा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू आणि धन्यवाद.